नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बघत आहात येथे आपलं तूर आणि सोयाबीन आंतरपीक पेरलेलं आहे आणि याला पेरून साधारण आता 34 ते 35 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर या आपल्या स्टेजमध्ये आपल्याला जे तूर पीक असते याची आपल्याला शेंडा खुडणी जी असते ती आपल्याला करून घ्यायची आहे। काय करायचं आपल्याला, जो शेंडा असतो तो साधारण आपल्याला जवळपास 1 ते 1.5 इंच म्हणजे साधारण आपले जे 2 कांडे असतात बोटाचे त्या तेवढे जे लेंथ असते त्या लेंथपासून आपल्याला वरून ते छाटून घ्यायचा आहे। आणि हा छाटल्यानंतर जी आपली पहिली फवारणी असते ती आपल्याला करायची। त्याच्यात आपल्याला जे बुरशीनाशक असते आणि एखादं फुटव्याचं औषध जसं की 1261 वरखत किंवा आपलं एखादं टॉनिक ज्याच्यात की आपण मेगाफॉल, ताबा, इसोबियन, बायोविटॅक्स अशा जे आपलं टॉनिक असते त्याचा आपण उपयोग करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, आपली जर तुरीची व्हेरायटी ही कमी दिवसाची असेल जसं की ग्रीन गोल्ड 100 किंवा आपलं लक्ष्मी किंवा आपली चारू, तर त्याला आपल्याला एकदाच छाटायची जरूरत आहे, ती म्हणजे आपली 30 ते 35 दिवसाची असताना। आणि जर आपली लॉंग ड्युरेशन असेल जसं की BDN 716 येते किंवा आपली मारुती येते किंवा इतर ज्या कंपन्यांच्या जसं की श्रीराम सीडची मुन्नी येते, अशा व्हेरायटींना आपल्याला दोनदा छाटावं लागते। एकदा म्हणजे 30 ते 35 दिवसाची असताना आणि दुसरी छाटणी म्हणजे साधारण आपली 60 ते 65 दिवसाची असताना। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील अशा प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपला कृषी मित्र शुभमला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।